तुमकां सगळ्यांक माय मोगाचो येवकार देव बरी सांग जावडेता। सगळ्यात पयलीं तुमकां आयज दसऱ्याची हुनहुनीत परबी भेटयता। तुमच्या माध्यमांतल्यान गोंयच्या तमाम जनतेक हो दसऱ्याचो उत्सव खोशेचो, समृद्धीचो आनी भरभराटीचो जावं अशें ईश्वरा कडेन प्रार्थना मागता। या राज्यान रावण रुपी अहंकाराचो अंत जावं, या राज्यान गोंयच्या जनतेचे जे प्रश्न आसा ते बेगींतल्या बेगीन सुटावे जावं, गोंय राज्यान जे सरकार चलता अहंकारी दुष्ट अशें जे सरकार चलता, जेंच्यांनी फाटलीं 10 वर्सां गोंयच्या जनतेक तडफडयले, जनतेचे प्रश्न सुटावे करपाक ते सपशेल फेल जाले। हेच्या मुखार तरी मुखावेलो जो दसरो येतलो त्या दसऱ्या पयलीं गोंयच्या तमाम जनतेचे सगळे प्रश्न सुटावे जावचे अशें ईश्वरा कडेन प्रार्थना करता। इश्टानो, आमच्या बरोबर आयज आसा ह्या पत्रकार परिशदेक गोंय राज्याचे काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष भौमानेस्त गिरीश बाब चोडणकार, काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ असे लीडर प्रचार समितीचे अध्यक्ष आमचे आमदार रेजिनाल्ड बाब लॉरेन्स, म्हज्या बरोबर आसात काँग्रेस पार्टीचे जनरल सेक्रेटरी आणि आदले आमदार आग्नेल बाब फेर्नांडीस। काल अमित शाहची विजिट गोंयांत जाली आणि ह्या विजिटेन अमित शाहचे जे भाषण जाले, जे विचार त्यांनी गोंयकारां मुखार मांडले, त्या भाशणांतल्यान आमी एक समजले की अमित शाहान गोंयांत जे ज्वलंत प्रश्न आसात, गोंयांत जे गोंयकारांचे प्रश्न आसा, त्या प्रश्नाचेर कितेंच उलयनासतना फक्त सत्ता आनी मुखावेली सत्ता कशी येवपाची हेचेरूच तेणे आपणाचे विचार मांडले। आमचे युथ काँग्रेसचे वावुरपी काल जेन्ना इंजिनियराक मेळपाक गेल्ले, पोस्टर जे खांब्यार मारपाचे ना हो जो तेंच्यांनी ऑर्डर काडलेली, त्या संदर्भात युथ काँग्रेसचे आमचे इंजिनियराक विचारपाक गेल्ले, त्या वेळार इंजिनियरान सांगले की तो देशाचो मंत्री म्हणून आमी तेचे पोस्टर खांब्या वयले काडूंक ना। जर तो देशाचो मंत्री जाल्यार तेणी फक्त आपणाच्या फोटवा मुखार फक्त जो लोगो असता तो सरकारी लोगो जावंक जाय, लावपाक जाय आसलो। कमळ लावपाचे आसा, कमळ जेन्ना तुम्ही लायतात तेन्ना तो देशाचो मंत्री नासून बीजेपीचो कार्यकर्तो जाता आणि हो आमी तेचेर गंभीर आरोप करता। अमित शाहान जे ज्वलंत प्रश्न आसा त्या प्रश्नाचेर कांयच उलोवंक ना। त्या विशयाचेर आयज तुमच्या मुखार आमचे लीडर आपणाचे विचार मांडटले। सगळ्या पयलीं विनंती करता आमचे आमदार आणि काँग्रेस पार्टीचे लीडर रेजिनाल्ड लॉरेन्स हांच्यांनी आपणाचे विचार या खिणात मांडचे। आमगे पार्टीन ऑलरेडी डायरेक्शन दिला अंडर बाब चिदंबरम जी, who is an expert in finance, expert, he knows who led the country to all the crises in finance. गोवा फॉर गोवन्स म्हणजे गोंय कोण चलयतले, गोंयकार चलयतले, कसले लिडरशिप, कसले डायरेक्शन दिल्लीसान येवपाना। हे प्रोजेक्ट करपाचो आज ताणें प्रयत्न केला, सांगपाक की आय विल बी देयर ओनली एट द बॅक एंड कॉल, इफ यू कॉल मी आय विल बी देयर टू गाइड यू, बट गोवा विल बी रूल्ड बाय गोवन्स। आज आमी हे डायरेक्शन आणि हे मार्गदर्शन घेवन मुखार वयतात आणि मुखार वयता आसतना सांगूंक सोदतात की काँग्रेस विल विन 2000। हे जे फुडले इलेक्शन आहा, हे इलेक्शन आमगे जातले। इलेक्शन आहा, फेब्रुवारी इलेक्शन आहा, हे आमगे जातले। आता अमित शाह येयलो होम मिनिस्टर आणि कितें सांगून गेलो, बीजेपीक पावर हाडय म्हणून, पावर हाडय म्हणून सांगून गेलो तेन्ना तो उलोवंक ना पेट्रोल प्रायसीस देंवय म्हणून। तो टॅक्सी फेरांक कितें करतलो, जावं आमगे टॅक्सी भावांक कितें करतलो, जावं आमगेले बारीक एक मनशाक जो आपणागे बस पोंदा, आपणागे बिझनेस पोंदा, आपणागे कोविड टायमाचेर रीती आहा
इतले डॅमेज जाल्या, इतले बिझनेस डाऊन जाला, ते कितको हेल्प करतलो काय ना. फकत सांगून गेला की आम पावर हाडे म्हणून. उलयताय की आपण कार्यकर्त्या मेळपा येलो म्हणून, डबल स्पीक. सांगता की आपण फॉरेन्सिक लॅब इनॉग्रेट करून येऊ ना म्हणून दोतोरांक. ऑल कन्फ्युजन फकत जिखपाक. आता हे जिखपाक वयल्यान सांगता एलायन्स आहे म्हणून. हांव मागत हांव चॅलेंज करता तांकां. तुम्ही म्हणटाय ते एलायन्स वयताय, तुमकां जाता जाल्यार एक लसन दाखय, तुमी ग्राउंड शेकी आहा. हे अमित शाह ऑनरेबल मिनिस्टर तो होम मिनिस्टर पड उलय तिजेरी कोट्टा. कित कोट्टा की तेगे ग्राउंड शेकी आहा म्हणून. आज बीजेपी कडे जिखपा जायना म्हणून हेजेर स्पश्ट जाता, क्लियर जाता. दिल्लीसान अमित शाह येवपाक गरज नासलेली गोंयांत सांगपाक वोट दिया म्हणून. तुमगे जो तर डेव्हलपमेंट इतू आहा, तुमगे जो तर तुम्ही इतू सांगतात. आज somebody from Delhi did not come to go and say you vote for the BJP. Goans know, Goans हुशार आहे, Goans watch करताय आखे सिच्युएशन. आज पडचे सिच्युएशन जाला आणि थोडे दिसान क्लियर जातले कोण सपोर्ट करता रुलिंग गव्हर्नमेंटाक बीजेपी, कोण सपोर्ट करता, कोण वोट फोडटा, आणि 10 दिसान क्लियर जातले. यू विल कम टू नो. मुगे गोंयकारांक एक उलो आणि 5 दिसान सगळे क्लियर जातले. म्युनिसिपालिटी कोणा हेल्प करता, कोण वोट स्प्लिट करता ते कोट्टले. आनी थोडे तेंपानी तेंक जो तरी गाटसाय तेणी एक लसन दाखोवचे आनी तेंक कोट्टले तेंगे वालोर कितलो. आयज ते सांगू सोदताय मिनिस्टरांक. अमित शाह येता आनी तेंगे टॉक्स चलताय की मिनिस्टरां हे मेळना म्हण, टिकेट मेळना म्हण. कित्याक गव्हर्नन्स बरें आहा म्हणून गव्हर्नन्स बरें नाहलो म्हण. मिनिस्टरान बरें काम केलें, मिनिस्टरान वायट काम केलें. हेणी सगळ्यान वायट काम केलां. आज ही परिस्थिती जाला. आमगे लिडरशिप आमकां सांगू सोदिता की आमी गोंयकार एक बरो गव्हर्नमेंट दिवपाक सोदताय. आणि ओ गव्हर्नमेंट पडे हा तो इतलो बरो गव्हर्नमेंट दिवपाक सोदतात. मॅनिफेस्टो बी सारको लोकांक जाय तसो कोण लोकांक विश्वासान घेवन कित करपाचें फुडें हेच्या मुखार. आणि जे लोकांक कित जाय तो गव्हर्नमेंट बरो सुसेग, बरो लोकांक टेन्शन नासलो, लोकांगे जी मानसीक लोकांगे पडे कितें हें आहा तेगे जीवन पडे हा तें बरें जाता म्हणून सांगून हांव मागता. आमी आसले बरोबर गव्हर्नमेंटाच्या, आमी सगळे युनायटेड आहेत. तू म्हणले आम्ही डिफरन्सेस आम्ही सेटल केले, आम्ही आमगे डिफरन्सेस सुद्धा सेटल केले फॉर द लार्जर पिक्चर. आज गोंयकारांक कितें जाय, गोंयकारांक एक बरी सुसेगाद एक स्टेट जाय, बरी गव्हर्नन्स जाय. हे भाशेन न्ही खंयचे इश्यूज जे आहाय जे आमी सदांच आमगे लिडरशिप पडे आहा ती आमी सांगूंक सोदताय की आमी गोवा फॉर गोवन्स जे गोंयकार गोंय चलयतले आनी गोंयकार इतले बरें चलयतले. डायरेक्शन फ्रॉम पीपल हू मॅटर. आज जेन्ना हे सगळें जाता जायते आमगे लीडर कन्फ्यूज आहे. आमगे लीडर कन्फ्यूज आहे म्हणजे कितें दे डोंट नो व्हॉट टू डू. मुगे मागणे डोंट गेट कन्फ्यूज, डोंट गेट कॅरीड अवे. आमगे गोंय सांबाळ्या, आमगे गोंय पडे आहा ते आमगे प्रोस्पेरिटी कशें आसता ते आमी हे तयारी करून दवरया आमगे भुरग्यांक. हें सांगून वी विल be the next government and we will rule the next government. हे सांगून मुगे दोन सोबयता. थँक्यू. थँक्यू रेजिनाल्ड बाब. बाब रेजिनाल्डान वेगळे वेगळे जे इश्यू आशिल्ले ते हाजेर तो उलयला, खास करून अमित शाहचे विजिटीचे. काल अमित शाह विजिटीचेर आनी काल जे भाशण तो उलयला तितूंतल्यान एक सिद्ध जाता की गेल्या 9.5 वर्सांक गोंयांक सरकार नाशिल्लो आनी गोंयांक विकास जावना. हें काल अमित शाहान मान्य केलें. जे आमी परत परत सांगताले की गोंयांक सरकार अस्तित्वांत ना आनी गोंयांक लोकांक जाय तसो विकास जायना. हें काल बीजेपीचे नॅशनल लिडर अमित शाह हाणें मान्य केल्लें आसा. तो म्हणटा आमकां आतां पूर्ण भोवमत दी आनी तेजे नंतर आमी विकास करतले. गेल्या 9.5 वर्सां भाजपाचो सरकार गोंयांत राज्य करता आनी गेले 8 वर्सां 8.5 वर्सां केंद्रांत भाजपाचो सरकार आसा. गोंयांकूय भाजपाचो सरकार, केंद्रांतूय भाजपाचो सरकार. तुमकां जाय तसो डेव्हलपमेंट गोंयांत करपाक जातालो, तुमकां कोणेनूच आडोवंक नाशिल्लें. आमी केन्ना डेव्हलपमेंट करपाचें तुका आड येयलें नाशिल्लें. सो ह्या हितूंतल्यान ही कशी फटिंगपणां चल्ल्यांक लोकांक घुसपोवपाचे प्रयत्न केल्यात ते ह्या कालच्या अमित शाहच्या भाशणान
सामकें क्लियर जाता. म्हणजे तो आता मागता पूर्ण बहुमत. पूर्ण बहुमत मेळटकर ते हे करतले. हेचो अर्थ कितें जाता, तुमचे कडेन पूर्ण बहुमत नाशिल्लें आनी पूर्ण बहुमत नासतना तुम्ही सरकार चलयलो. काय तुमचे आमचे जे 13 आमदार आणि एमजीपीचे 2 आमदार म्हणजे 15 जे आमदार आसा त्या आमदारांचेर तुमचो विश्वास ना. हे अमित शहान काल दाखयला की भायले जे 15 आमदार घेऊन सरकार जो केलो त्या 15 आमदारांचेर भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाचो विश्वास ना. म्हणून तो म्हणटा पूर्ण बहुमत. म्हणजे ते मान्य करना तेंचेकडे बहुमत आसा म्हणून, कारण ते 15 जाणां काउंट करना हेजो क्लियरली आसा तेंचेर तेंचो विश्वास ना. दुसरो जो विशय आशिल्लो आयचो आमचो तो काल जेन्ना अमित शाह उलयतालो की कल्पने पलीकडचा कायापलट करणार, म्हणजे जो विकास ते करपाचे आसा ते कल्पनेच्या पलीकडचे म्हणटा तो. म्हणजे कोण कल्पना करपाक शकना. बियॉन्ड एक्सपेक्टेशन डेव्हलपमेंट. आता बियॉन्ड एक्सपेक्टेशन डेव्हलपमेंट म्हणजे कितें, म्हणजे कोण विश्वासूच दवरपाना असो हो डेव्हलपमेंट. म्हणजे कितें, म्हणजे तुम्ही गोंय काबार करपाचो डेव्हलपमेंट, म्हणजे गोंय गोल हब करपाचो हो तुमगेलो कायापलट. म्हणजे बियॉन्ड एक्सपेक्टेशन. गोंयचे एनवायरमेंट काबार करप, गोंयचे अस्तित्व काबार करप, गोंयची आयडेंटिटी काबार करप. दिस इज वॉट बियॉन्ड एक्सपेक्टेशन. म्हणजे गोंयकार कितें म्हणटा, गोंयकार आमकां गोंय सांबाळपाक जाय म्हणटा, हे एक्सपेक्टेशन. एक्सपेक्टेड डेव्हलपमेंट केन्ना म्हणटात, म्हणजे गोंयांक जो जाय, गोंयकारांक जो जाय, गोंयांक आमचे सोबीत सुंदर गोंय हें सांबाळपाक जाय, हो एक्सपेक्टेड डेव्हलपमेंट. गोंयच्या लोकांचो विकास जावपाक जाय, हो एक्सपेक्टेड डेव्हलपमेंट. गोंयची आमची सुंदरकाय राखपाक जाय, एनवायरमेंट राखपाक जाय, गोंयच्या लोकांक एम्प्लॉयमेंट मेळपाक जाय, हो एक्सपेक्टेड डेव्हलपमेंट. आणि बियॉन्ड एक्सपेक्टेड म्हळ्यार कल्पने पलीकडचो डेव्हलपमेंट म्हणजे कितें, म्हणजे गोंय कन्वर्ट करतले ते इंटू क्रिमिनल हब. ज्या तरेन क्रायम जातात ते पळयलें जाल्यार अमित शाह सांगता की कल्पने पलीकडचे हें करतात, म्हणजे गोंयांत क्रिमिनल हे आनी वाडटले जे ऑलरेडी केल्ले आसा. गोवा इज गोइंग टू बिकम अ कोल हब. गोवा इज गोइंग टू बिकम अ ड्रग हब. गोंयांक ते प्रॉस्टिट्यूशन कॅपिटल करपाक सोदतात. म्हणजे प्रॉस्टिट्यूशनाचे वेगळे तरेचे कॅपिटल करपाचे बियॉन्ड एक्सपेक्टेशन. म्हणजे रेप कॅपिटल जे खूब फावटी म्हणटात ते रेप कॅपिटल करपाक हे बियॉन्ड एक्सपेक्टेशन. सो गोंयकाराक हो बियॉन्ड एक्सपेक्टेशन नाका. गोंयकारांक जो एक्सपेक्ट जाय तो डेव्हलपमेंट जाय, जो आमी सांगत आसा. म्हणजे गोंय कितें अपेक्षा करता, गोंयकार कितें अपेक्षा करता, तो विकास आमकां जाय. आनी गोंयचे अस्तित्व काबार करपाक जे सोदतात, गोंयची आयडेंटिटी काबार करपाक सोदतात, तसलो आमकां डेव्हलपमेंट नाका. गोंयकारांनी ह्या सरकाराची वायट कर्मां, मिसडीड सगळे जे आसात ती भोगलेली आसात गेल्या 9 वर्सां. हाल काडल्यात लोकांचे धंद्यांक बंदी पावल्यात. कोविडा टायमार ऑक्सिजन नासतना लोकांची मरण जाल्ली आसात. लोकांचे जॉब्स गेल्ले आसात, धंदे सगळे काबार जाल्ले आसात. लोकांकडे आयज जगपाक पयशे ना. गोंयकारांक केन्ना हातमुखार काडूना कोणा कडेन पयशे मागपाक. ती आयज गोंयकारांची परिस्थिती ह्या सरकारान हाडली. आणि हे गोंयकार, ज्या गोंयकारांनी हे मिसडीड्स पळयल्ले आसात, कर्म हेंची वायट पळयल्ली आसात, कशें करून ड्रग्स, कशें करून रेप्स. सिद्धी नायकाचे अजुनूय प्रकरण कितें म्हणटा तें अजून लोकांक कळना. कितले मर्डर जाल्ले जे अजून तो उक्त जायना. सो ह्या हेचेर म्हाका दिसता गोंयकार हे शादूर आसात आनी गोंयकार हांकां परत चान्स केन्नाच दिवची ना. तिसरी संदी म्हणटी मेळपाना. गोंयकार एक संदी दिल्ली तांकां 2012. 2017 ही हिसकावून घेतलेली संदी आनी सरकार केल्ली. पूण हो तिसरो टर्म गोंयकार आनी शादूर गोंयकार, अभिमानी गोंयकार आनी जांकां गोंयकाराक गोंयची अस्तित्व सांबाळपाची गरज आसा ते गोंयकार आमचे हांकां अशीच संदी दिवची ना. हांकां 4 ते 5 सिटांचेर दवरतले ही आमकां पूर्ण खात्री आसा. आमी पळयलें की हो सगळो सरकार जो आसा, अमित शाह बियॉन्ड एक्सपेक्टेशन म्हणटा तो,
म्हणजे गोंयांत एक क्रोनी क्लब, प्रायम मिनिस्टराचो जे क्रोनी क्लब आसा तो क्रोनी क्लब ते हांगा करपाक सोदता आनी त्या क्रोनी क्लबाक ते गोंय दिवपाक सोदता. ते जावं अंबानी, अडानी आमची गोंयची कोस्टल लायन दिवपाक सोदता, आमचे गोंयचे पर्यावरण बरोबर करून कोलअप करून ताका वेगळे तरे करून दिवपाक सोदता. म्हणजे सगळें गोंय डिस्ट्रॉय करप. आमची आवय म्हादय जाका मुख्यमंत्र्यान आपली आवय म्हणून त्या आमच्या आवयक हेणी सौदो केलो राजकारणाच्या फायद्या खातीर आनी हेचे ते त्रास जातले गोंयकारांक ते मुखार कळटले रोखडे 2-3 वर्सांनी कळटले. म्हणजे कशें करून हेणी गोंयची अस्तित्वकाय काबार केल्या, गोंयचे जीवन काबार करता. आमची जेन्ना आवयक तेणी विकलो, आमच्यो रिव्हर नॅशनलायझेशन करून एक तेणे वेगळो धगो गोंयच्या लोकांक दिल्लो आसा आनी त्यो नदयो आतां अडानीच्यो आनी अंबानीच्यो प्रायव्हेट प्रॉपर्टी जातल्यो आनी थोड्या दिसांनी. मरिना प्रोजेक्ट नावशेचो ते करून आमच्या गोंयकारांचे ते पारंपारीक नुस्तेकार आसात आनी नुस्त्याक बिझनसांक जे वेगळे वेगळे गोंयकार लोक आसात त्यांचे पोटाचेर हे पाय दितले, कारण पोर्ट लिमिट्स ते वाडयता. म्हणजे हे बियॉन्ड एक्सपेक्टेशन. म्हणजे गोंयच्या लोकांच्या कल्पने भायलो विकास जो म्हणटा तो हो. म्हणजे आमची कोस्टल बेल्ट काबार नावशेचो प्रोजेक्ट हाडून जे ते पारंपारीक नुस्तेकारांचे सगळे आमचे शेड्यूल्ड ट्रायब लोक जे सगळे व्यवसाय करतात त्या हितून तांकां सगळ्यांक काबार करपाचे आसा. CZMP मॅन्युप्युलेट करप म्हणजे बियॉन्ड एक्सपेक्टेड विकास. म्हणजे गोंयचे लोक कितें म्हणटात CZMP आमकां जाय तशें जाय वा CZMP तो तांकां जाय तशें करतले. म्हणजे बियॉन्ड एक्सपेक्टेशन. म्हणजे लोकांची अपेक्षा आसता आनी ही कोस्ट लायन आसा ती कॅपिटलायज करतले तेच्या क्रोनी कॅपिटलायजांक दिवन. अमित शाह गट्स ना गोंया येवन मायनिंग केन्ना रेज्यूम जातले ते सांगपाक. त्याच्या प्रायम मिनिस्टराचे कॅन्डिडेट 2014 ताणें सांगलेले मायनिंग रेज्यूम करतले म्हणून. गोंयचे जे मायनिंग डिपेंडंट लोक आशिल्ले ते अपेक्षा करताले की अमित शाह मायनिंगाचेर उलयतलो आनी धोरण डिक्लेअर करतलो म्हणून. अमित शाह गट्स नाशिल्ले मायनिंगाचेर एक शब्द काडपाक. 9 वर्सां जाली तुम्ही गोंयच्या लोकांक फटयत आसा मायनिंग स्टार्ट जाता करून. कोविड जे मेले लोक जांकां मर्डर केलो ह्या सरकारान बीजेपीच्या ऑक्सिजन अभावी तेंचेर हो एक शब्द उलोवपाक गट्स नाशिल्ले. एकूच शब्द त्यांनी त्यांच्या खातीर कित्याक उलयना, त्या मरणा खातीर कशें उलयना, ते ऑक्सिजन शॉर्टेज जाता त्या हेचेर कित्याक उलयना. आयज तरणाटे भुरगे यंगस्टर्स आमचे सगळे इंटरनेटाक कनेक्टिविटी खातीर तळमळटात. त्या इंटरनेट कनेक्टिविटीचेर तेंचे कांयच उलयलें ना. हे लोकांक लोक अपेक्षा करताले. सो बियॉन्ड एक्सपेक्टेशन जालें. त्या हेचेर तो एक शब्द ना. गोंयची फायनान्शियल बँक्रप्सी जी जाल्ली आसा गोंयांत जवळ जवळ 25-26 हजार कोटीची आमची लायबिलिटी जाल्ली आसा. लोन काढून हो सरकार चलता. त्या हेचेर अपेक्षा आशिल्ली की एक फायनान्शियल पॅकेज दिता आशिल्लो आनी हे सगळे लोन आसा ते काबार करपाचे हे करतले. ते जाल्यार आमी एक्सपेक्टेड म्हणपाक शकताले. त्या हेचेर एक शब्द आमचो अमित शाह उलयलो ना. तो जशें रेजिनाल्ड बाबान सांगलो एम्प्लॉयमेंटाचेर कांयच ना. एम्प्लॉयमेंट इतलो हाय जाल्लो आसा. मास करप्शन गोंयांत प्रत्येक मंत्री हो करप्शनान गुंतलेलो आसा. हे आमी सांगना, हे लोकायुक्तान 21 केसी अमित शाह कडेन एक्सपेक्टेशन आशिल्लें की 21 केसींचेर ज्यो लोकायुक्तान डायरेक्ट केल्ल्यो सरकाराक तेजे इन्व्हेस्टिगेशन कर, तेंचेर FIR कर, थोड्यांचेर CBI कर, कारण होम मिनिस्टर तेणे आसा. सो अमित शाह आमी एक्सपेक्ट करताले की ह्या 21 लोकायुक्ताच्या करप्शनाच्या केसीचेर अमित शाह कितें तरी सांगतलो गोंयकारांक म्हणून. कॅटेमाइन ड्रग्स सापडले 100 किलो बीजेपीच्या ऑफिस बेलरा कडेन. तेजी प्रगती खंय पावली, कारण ती मिनिस्टर तेच्या अंडर आसा. त्या हेचेर 100 कोटी कॅटेमाइन ड्रग्सांचेर अमित शाहन भ्र काडले ना, कारण तो बीजेपीचो ऑफिस बेलर. सो ह्या हेचेर जे ते सांगतात की गोंय हे मॉडल स्टेट करतले म्हणून तो एक वेगळो तरेचो जुमला. गेल्या 10 वर्सांक जेंचे कडेन कांय शक्य जालें ना केंद्रांत सरकार आसून सुद्धा त्या हेचेर गोंयकारां कडेन मागता की ह्या अमित शाहच्या जुमलाक, हो इलेक्शन जुमलाक तुम्ही बळी न पडता. प्रत्येक बीजेपीचो कार्यकर्तो जेन्ना येतलो दारांत तेन्ना हे प्रश्न जे अमित शाहन विचारले ना ते तुम्ही ताका विचारचे, आवर्जून विचारचे. ते ह्या प्रश्नाचेर अमित शाह कित्याक उलयना. तुमच्या प्रश्नाचेर जालें?